स्वागत है सर। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ और श्रीमती केशरबाई लाहौटी महाविद्यालय अमरावती, इन दोनों के संयुक्त तत्वाधान के द्वारा आयोजित आज का ये पदवीदान वितरण समारोह यहाँ पे आयोजित किया गया है। मैं सभी अतिथिगण से ये अनुरोध करूंगा कि वे सर्वप्रथम दीप प्रज्वलन करें एवं सरस्वती जी का पूजन करें। मैं कला शाखा के प्रमुख छंगानी सर और वाणिज्य शाखा प्रमुख डॉक्टर गवई सर को भी अनुरोध करूंगा कि वे भी मंच की तरफ आए और दीप प्रज्वलन कार्यक्रम में सहभाग लें। धन्यवाद सर। मैं मंच पर आसीन सभी अतिथिगणों से और सभा में मौजूद सभी व्यक्तियों से अनुरोध करूंगा कि थोड़ी देर के लिए अपने स्थान पर खड़े हो जाएं ताकि हम विश्वविद्यालय की बजा सकें। USB mode. नित्यं हि विद्याचिन्तनं नित्यं च विद्यामन्थनं नित्यं हि विद्यासर्जनं नित्यं च विद्याजीवनम्।
कि अपना स्थान ग्रहण करें। धन्यवाद सर। जब भी हमारे घर कोई अतिथि आता है तो उस अतिथि का स्वागत करना हम भारतीयों की परंपरा रही है। भारतीय परंपरा में अतिथियों को ईश्वर के समकक्ष माना गया है और आज का तो दिन भी ऐसा है कि गुरु पूर्णिमा का पावन अवसर है। तो ऐसे इस पावन अवसर में आज हमारे इस महाविद्यालय परिवार में पधारे हुए समस्त अतिथियों का स्वागत करना हम अपना परम कर्तव्य समझते हैं। इसी क्रम में आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्री गणेश दास राष्ट्रीय छात्रालय समिति के भी अध्यक्ष, हम सभी के मार्गदर्शक आदरणीय माननीय श्री वसंत कुमार मालपानी जी का स्वागत हमारे महाविद्यालय के प्राचार्य जी करेंगे, ऐसा मैं उनसे निवेदन करता हूँ। धन्यवाद सर। आज का ये पदवीदान समारोह, ये पदवियां प्राप्त करने के लिए विद्यार्थियों ने काफी कड़ी परीक्षा दी है जो विश्वविद्यालय स्तर पर ली जाती है और उसी विश्वविद्यालय के परीक्षा विभाग के परीक्षा नियंत्रक हेमंत जी देशमुख हमारे बीच उपस्थित हैं। तो उनका भी स्वागत करना केवल हमारे परिवार के लिए ही नहीं, तो यहाँ पर जितने विद्यार्थी मौजूद हैं उनके भी तरफ से एक अच्छा हम लोग को एक ये मिला है, अवसर मिला है कि उनका हम लोग स्वागत कर सकें। तो मैं हमारे ही संस्था के अध्यक्ष माननीय श्री वसंत कुमार मालपानी जी से अनुरोध करता हूं कि वे माननीय डॉक्टर हेमंत जी देशमुख का शाल और श्रीफल देकर उनका स्वागत करें। धन्यवाद सर। आज का ये पदवीदान समारोह, ये पदवीदान समारोह जो पहले विश्वविद्यालय स्तर पर हुआ करता था, लेकिन परिस्थितियां कुछ ऐसी हो गई कि अब हर महाविद्यालय स्तर पर इस पदवीदान समारोह का आयोजन किया जाता है। तो इस कार्यक्रम की शुरुआत करने से पहले इस कार्यक्रम की प्रस्तावना करने के लिए मैं इस
कार्यक्रम के समन्वयक डॉक्टर तीसराज राय सर को यहाँ आमंत्रित करना चाहूंगा। धन्यवाद प्रशासक। लगभग 3 वर्ष पहले विश्वविद्यालय ने ये जिम्मेदारी कॉलेजों पर डाली, जिसके कारण ये कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। आज इस कार्यक्रम के अध्यक्ष, संस्था के अध्यक्ष श्रीयुत मालपानी जी, अमरावती विद्यापीठ के परीक्षा नियंत्रक डॉक्टर देशमुख सर, महाविद्यालय के प्राचार्य भांगड़िया सर, कला संकाय के प्रमुख के रूप में हमारे बीच उपस्थित छांगानी सर, वाणिज्य शाखा के प्रमुख के रूप में हमारे बीच उपस्थित गवई सर, मैं आप सभी महानुभावों का स्वागत करता हूँ। कार्यक्रम का समन्वय जरूर होने के कारण मेरे ऊपर ये जिम्मेदारी दी गई कि मैं ये कार्यक्रम की प्रस्तावना रखूं। ये कार्यक्रम आज एक बहुत ही अद्भुत संयोग के तहत आयोजित किया जा रहा है। परीक्षा नियंत्रक महोदय ने 3 साल पहले ये जिम्मेदारी दी कि महाविद्यालय पदवीदान करे। कोविड की परिस्थितियों के कारण ये कार्यक्रम आभासी पद्धति द्वारा लिया जा रहा है। केवल सांकेतिक रूप में 4-6 बच्चे हमारे बीच उपस्थित हैं जिन्हें पदवी यहाँ दी जाएगी। एक व्यक्ति जिनके आदेश से यह कार्यक्रम आयोजित हो जा रहा है और दूसरे अतिथि जो हमारे बीच अभी कुछ देर में आएंगे, जिन पे अमरावती महानगर पालिका की जिम्मेदारी है। 1200 से आज इकाई में, अभी सुबह मैंने समाचार पत्र में देखा कि कल की कोविड संख्या 9 है, तो 1200 से 9 पर लाने वाले दूसरे अतिथि रोढ़े जी अभी हमारे बीच आएंगे। तो दोनों में संतुलन बैठाना था। एक तीसरा संतुलन गुरु पूर्णिमा का, और एक चौथा संतुलन भी यहाँ है, महान क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद जी का जन्मदिन। तो इस अद्भुत संयोग पर यह कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। मैं प्रस्तावना के रूप में केवल इतना कहना चाहूंगा कि कितने लोगों को आज देशमुख सर, हमारे लिए ये संभव नहीं है कि छोटे कॉलेज 150 की डिग्री कभी भी दे सकते हैं। हमको करीब लगभग 800 डिग्रियां मिली और 800 डिग्री के लिए कार्यक्रम आयोजित करना आप समझ सकते हैं, क्योंकि आप दीक्षांत समारोह आयोजित कर रहे हैं। आज कार्यक्रम में जिन कक्षाओं को पदवीदान के लिए जो संख्या है वह है BA 59 बच्चों को, 60 बच्चों को हम डिग्री दे रहे हैं। BBA के लिए बच्चे हैं, बीकॉम के 35 बच्चे हैं, BCA के 67 बच्चे हैं, MA के 40 बच्चे हैं, और जो नाम चल रहा है उसके DBM के 49 बच्चे और DTech के 92 बच्चे। इस तरह कुल मिलाकर के 743 बच्चों को आज हम डिग्री देंगे, जिन्हें सारे बच्चे ये आभासी रूप में जूम ऐप पर हमसे जुड़े हुए हैं। केवल कुछ सांकेतिक रूप में बच्चों को बुलाया गया है। पहले हमने सोचा कि मेरिट स्टूडेंट को केवल बुलाएंगे जो विद्यापीठ मेरिट, लेकिन जब लिस्ट आई मेरे सामने विद्यापीठ मेरिट की, तो मैं ये कहते हुए अपने को बहुत गौरवान्वित महसूस कर रहा हूँ कि इस वर्ष विद्यापीठ की मेरिट में महाविद्यालय के बच्चों की जो संख्या है वह है 70 बच्चे महाविद्यालय के मेरिट, विश्वविद्यालय की मेरिट लिस्ट में है महाविद्यालय के बच्चे। इसलिए 70 को भी यहाँ बुलाना संभव नहीं था, इसलिए हमने कुछ सांकेतिक रूप में बच्चों को बुलाया है जिनको डिग्रियां यहाँ दी जाएगी। बाकी बच्चे कल काउंटर से आकर के अपनी डिग्रियां ले जाएंगे। इसी के साथ मैं ये प्रस्तावना समाप्त करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर आपके इस अति सुंदर प्रस्तावना के लिए। इसके बाद मैं स्वागत और अपना मनोगत व्यक्त करने के लिए हमारे महाविद्यालय के प्राचार्य आदरणीय भांगड़िया सर को यहाँ निमंत्रित करता हूँ कि वे यहाँ आए और स्वागत पर अपना मनोगत व्यक्त करें। छात्रालय समिति के सम्माननीय अध्यक्ष और आज के इस पदवीदान समारोह के अध्यक्ष आदरणीय वसंत कुमार जी मालपानी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ के परीक्षा नियंत्रक हमारे मित्र
डॉक्टर हेमंत जी देशमुख, मंच पे उपस्थित कला शाखा के प्रमुख डॉक्टर छांगानी जी, वाणिज्य विभाग के प्रमुख डॉक्टर गवी सर, सभागृह में उपस्थित सभी प्राध्यापक और जिनको आज पदवी दे रहे हैं वो सारे विद्यार्थी मित्र। इस संपूर्ण कार्यक्रम के समन्वयक डॉक्टर राय सर। हमने प्रस्तावना में देखा कि महाविद्यालय में पिछले 3 वर्षों से पदवीदान समारोह विद्यापीठ के निर्देश के अनुसार हम आयोजित कर रहे हैं और ये वर्ष आप हम सभी जानते हैं कि पिछले 18 महीनों से हम कोविड से परेशान हैं और इसलिए ऑनलाइन आधार पर यह पदवीदान हो रहा है और इसमें 743 बच्चों को इस वर्ष हम पदवी देने जा रहे हैं, जिसमें के 70 विद्यार्थी हमारे मेरिट में हैं। बड़ी खुशी की बात है कि लगातार जितने साल हमने देखे कि हमारे जो विद्यार्थी है हर क्षेत्र में आगे बढ़ते जा रहे हैं। शिक्षा क्षेत्र में भी बहुत उच्चांक प्राप्त करते हुए 70 विद्यार्थी मेरिट में आए। 1960 का ये स्थापित महाविद्यालय आज 61 साल पूरे हो गए और इन 61 सालों में अनेक प्रकार के ऊंचाई को छूते हुए न केवल शैक्षणिक क्षेत्र में आगे है महाविद्यालय, बल्कि हमारा महाविद्यालय क्रीड़ा क्षेत्र में बहुत आगे है। विद्यापीठ के लिए कलर और विद्यापीठ के लिए खेलने वाले 100 से ज्यादा विद्यार्थी इस महाविद्यालय में क्रीड़ा क्षेत्र में, सांस्कृतिक क्षेत्र में। उसके अलावा महाविद्यालय में हर साल कार्यक्रम होता है जहां पर 100 से अधिक विद्यार्थियों को अच्छे से कंपनी में प्लेसमेंट होता है। महाविद्यालय कला और वाणिज्य शाखा का मुझे बताते हुए खुशी है कि 16 अलग अलग प्रकार के अभ्यासक्रम इस महाविद्यालय में है और 4833 विद्यार्थी यहाँ पर पढ़ रहे हैं। यहाँ के विद्यार्थी अनेक क्षेत्रों में अपना नाम आगे कर रहे हैं और इस महाविद्यालय का नाम ऊंचा कर रहे हैं। मैंने कहा कि केवल 100 विद्यार्थी से ज्यादा विद्यार्थी हमारे कलर है, मुझे उससे ज्यादा खुशी है कि आज 15 विद्यार्थी भारत के लिए खेल रहे हैं, इंटरनेशनल खिलाड़ी हमारे इस महाविद्यालय में। गौरव इस बात का है कि शिक्षा क्षेत्र में पीछे नहीं है। जब 16 अभ्यासक्रम चला रहे हैं तो पूरे शिक्षण हमारे पैक है और 4833 विद्यार्थी जो यहाँ पढ़ रहे हैं जूनियर शिक्षा, और उसके अलावा 8 रिसर्च सेंटर यहाँ पर, 8 विषयों का रिसर्च सेंटर है और जिसमें विद्यार्थी संख्या 60 से अधिक, 25 से ज्यादा प्राध्यापक हमारे पीएचडी रिसर्च गाइड है और करीबन सारे प्राध्यापक हमारे पीएचडी हो गए। इतना अच्छा स्टाफ, इतना अच्छा कर्मचारी वर्ग और उससे बढ़िया मैनेजमेंट। मैं आपको बताना चाहता हूँ कि पिछले 4-5 वर्षों से काफी कुछ दुरुस्ती हम देख रहे हैं। अभी देशमुख साहब जिस प्राचार्य कक्ष में आप बैठे थे वो बस अभी नया हुआ है। हमारा हॉल बहुत सुंदर हो रहा है। आज हमारा कार्यक्रम, हमारी इच्छा थी कि हॉल में हम ले, लेकिन विद्यार्थी संख्या लिमिटेड रखना था तो इसलिए हमने ये छोटा इस लैब में हमने कार्यक्रम किया है। अगला कार्यक्रम जरूर उस हॉल में हम लेंगे और उससे भी ज्यादा विद्यार्थी रहेंगे तो हम सामने पंडाल डाल कर वो कार्यक्रम पूरा करेंगे। विद्यार्थियों के लिए अनेक सुविधा यहाँ पर निर्माण होंगे। मुझे बताते हुए खुशी है कि करीबन 23 क्लासरूम में हमारे प्रोजेक्टर लगे हुए, जैसे आप यहाँ पे एक प्रोजेक्टर दे रहे हैं, ऐसे 23 क्लास में लग गए और आने वाले दिनों में जितने 35 क्लासरूम है वो सारे 35 में ही हमारा इस टाइप से ऑनलाइन टीचिंग और जो इम्पैक्ट करता है हमारा टीचिंग का, उसका एक पार्ट जो हमारा पहले ब्लैक बोर्ड और पेंसिल पेन का था, अब वो हमारा प्रोजेक्टर के माध्यम से भी यहाँ पर होने जा रहा है। पिछले 1.5 सालों से हमने देखा कि हमारे महाविद्यालय में जो दिशा निर्देश यूजीसी के और विद्यापीठ के थे उस मुताबिक ऑनलाइन क्लासेस भी हमारे सभी विद्यार्थियों तक हमने पहुंचाने का प्रयास किया। केवल ऑनलाइन नहीं तो उनको उस सब्जेक्ट का वीडियो बनाकर, सारे टीचरों ने अपने अपने विषयों के वीडियो बनाकर उन विद्यार्थियों तक पहुंचाने का काम किया। आज हमारे पास में सारे विषयों का वीडियो तैयार है
और वो आने वाले दिनों में उसको अफेक्ट करते करते हम और आगे जाएंगे और विद्यार्थियों को जितनी सुविधा यहाँ पर देने का प्रयत्न हमारा रहेगा, निश्चित रूप से हम विद्यार्थियों को देते आए हैं, देते रहेंगे। मैनेजमेंट का आशीर्वाद हमारे साथ में है और लगातार जितनी चीजें यहाँ पर डेवलप होना चाहिए, क्योंकि अब आने वाला समय बड़ा कंपटीशन का है और आने वाला समय जो हमको दिखाया गया है, अभी 1.5 सालों में हमने देखा, और आने वाला समय कैसा रहेगा पता नहीं। तो ऑनलाइन टीचिंग में जितना और कोई डेवलपमेंट आएगा तो पूरा आत्मसात करने का प्रयास महाविद्यालय निरंतर करते रहेगा। मैं आज जितने छात्र 743 छात्रों को जो पदवी मिल रही है और जो मेरिट विद्यार्थियों को यहाँ पर पुरस्कृत किया जा रहा है, मैं सबको बहुत बहुत बधाई देता हूँ। आप बहुत आगे बढ़े और महाविद्यालय का नाम बहुत निरंतर आगे बढ़ाते रहे, यही शुभ संदेश देते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर। इसके बाद आज के इस पदवीदान समारोह के हमारे प्रमुख अतिथि डॉक्टर माननीय हेमंत जी देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडल संत गाडगे बाबा अमरावती यूनिवर्सिटी अमरावती, मैं इनसे अनुरोध करता हूं कि वे हम सभी का मार्गदर्शन करें। वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षक महर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती चे माननीय अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष वसंतबाबू मालपानी साहेब, या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर भांगडिया सर, मंचावर उपस्थित छांगाने सर, राय सर, आदरणीय मंचासमोर उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पदवीकांक्षी विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी या महाविद्यालयाच्या 3ऱ्या पदवी वितरण समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या निमित्त मी सगळ्या पदवीकांक्षी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी करतो की या देशामध्ये जवळजवळ 900च्या वर विद्यापीठ आहेत आणि या 900च्या वर विद्यापीठामध्ये 40,000च्या वर संलग्नित महाविद्यालय आहे आणि या संलग्नित महाविद्यालयामध्ये 4.5 कोटीच्या आसपास विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतात। यामध्ये दरवर्षी या 900 विद्यापीठामधून 90 लाख विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी पदवीचं वितरण करत असतो आणि आपण जर स्टॅटिस्टिक बघितलं तर या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे आणि या 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये 9.9% जे लोक आहेत तेच फक्त पदवीधारक आहेत आणि त्यासाठी म्हणून आपण आता एका आम आदमी गटामधून खास आदमी गटामध्ये प्रवेश केला। आता सांगितलं मी की आपलं प्रमाण किती आहे, पदवीधारकांचं प्रमाण या देशामध्ये किती आहे, 9.9% प्रमाण आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर फिरता सभोवताली जर 100 लोक असतील तर त्यामध्ये तुमच्यासारखे फक्त 9 आहेत आणि याचा अभिमान तुम्हाला असायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आपलं आज या ठिकाणी अभिनंदन करतोय मित्र। तुम्ही जे ध्येय ठेवलं त्या ध्येयाच्या वाटेवर यशस्वीपणे डिग्री प्राप्त करून तुम्ही पहिला पाऊल हे यशस्वीपणे ठेवलं आहे आणि त्यासाठी म्हणून मी आपलं अभिनंदन करतो। मित्रो, खरोखर आपण आता सांगितलं की आपण 9.9% आहात, म्हणजे खरोखर आपण सेलिब्रिटी आहात, आपल्या घरासाठी सेलिब्रिटी आहात, आपल्या समाजासाठी सेलिब्रिटी आहात आणि त्यामुळे हे जे पहिलं यश आपल्याला मिळालं त्या पहिल्या यशामध्ये आपण हरवून न जाता पहिली डिग्री प्राप्त केली, दुसरी डिग्री प्राप्त केली, 3, 4, 5 डिग्री आपल्याला प्राप्त करायची आहे आणि म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम असं म्हणतात, डोंट टेक रेस्ट आफ्टर फर्स्ट विक्ट्री, डोंट टेक रेस्ट आफ्टर फर्स्ट विक्ट्री बिकॉज मेनी लिप्स आर वेटिंग टू से दैट फर्स्ट विक्ट्री वाज जस्ट बिकॉज ऑफ द ऍक्सिडेंट और फर्स्ट विक्ट्री वाज जस्ट बिकॉज ऑफ द फॉर्च्यून। असं म्हणायचं वाक्यांना मिळाली कारण यावर्षी करू नका, लक्षात घ्या। असं कोणी म्हणू नये तुम्ही जर समाजाला दाखवा मी बीकॉम केलं, मी एमकॉम केलं, काहीतरी
करोना होता त्यामुळे याला मिळाली, तर तुम्हाला समाजाला दाखवून द्यायचं आहे की माझं जे यश आहे ते करोनामुळे नाही आहे. माझं जे यश आहे ते ऍक्सिडेंट नाही, माझं यश अपघातानं नाही, माझं यश हे काही भाग्यानं नाही, पण मी केलेल्या प्रयत्नानं, मी केलेल्या मेहनतीनं, मी ज्या पद्धतीचे परिश्रम केले त्या परिश्रमाचं हे यश आहे, हे आपल्याला मित्र दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून असं म्हणतात कि ताश के पत्तों से महल नहीं बना करते, ताश के पत्तों से महल नहीं बना करते, नदी रोकने के समंदर नहीं बना करते, कदम बढ़ाते रहो, कदम बढ़ाते रहो, एक चीज से कोई शहर प्राप्त केले, कदम जो आहे तो तुम्हाला अविरतपणे समोर समोर टाकायचा आहे, जेणेकरून तुम्ही असं म्हणू नये की मिळाले की आपण जेव्हा या महाविद्यालयात 3 वर्ष अगोदर प्रवेश घेतला, पीजी असेल तर प्रवेश घेतला, जेव्हा आपण प्रवेश घेतला तेव्हा या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यामागे ध्येय होतं. आपल्या पालकांनी जेव्हा तुम्हाला या महाविद्यालयामध्ये प्रवेशित केलं त्यांचं सुद्धा काहीतरी ध्येय होतं, त्यांचा सुद्धा काहीतरी उद्देश होता. या महाविद्यालयानं आपल्याला प्रवेश करून घेतलं, या महाविद्यालयाचं सुद्धा काहीतरी ध्येय होतं, या महाविद्यालयाचा सुद्धा काहीतरी उद्देश. चांगला सीए बनता आलं पाहिजे, हे ध्येय ठेवून तुम्ही या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. हे सगळं झालं, हे सगळं झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, चांगला पैसा मिळाला पाहिजे, चांगला पैसा मिळाला, सुंदर घर बांधता आलं पाहिजे, सुंदर गाडी घेता आलं पाहिजे, चांगली बायको मिळाली पाहिजे, चांगला नवरा मिळाला पाहिजे. आणि या आजपर्यंत या जगामध्ये ज्या ज्या उपभोग त्या मला आजपर्यंत त्याबद्दल तेवढं उपभोगता आलं नाही, त्या सगळ्या मला त्या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी उपभोगता आल्या पाहिजे, या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. दुसरं काही ध्येय होतं तुमचं? मला वाटत नाही की कुणाचे ध्येय असेल की डिग्री झाल्यानंतर यापुढे चालतील, डिग्री झाल्यानंतर भांडे घालतील, होतं का कुणाचं ध्येय? आणि ही जर हे जर ध्येय तुम्ही ठेवलेलं असेल तर आज डिग्रीतून गुंतवणूक करणार. कारण फायदाच नाही, इतके मोठे परिश्रम केले, परिश्रम केल्यानंतर ध्येय मोठा असावे, ध्येय असावे, ध्येय असावे हे की जे कधीही पूर्ण कायम असावे त्याच्या सावलीत हे मोठं ठेवा. जरी पूर्ण होणार नाही, कलेक्टरचं ध्येय ठेवलं तहसीलदारपदी व्हा, आणि तुम्ही जर ध्येय ठेवलं की वसंत बाबूच्या मागे रिक्वेस्ट करू आपण चपराशी सुद्धा करणार. लक्षात ठेवा. तुमच्या वडिलांनी महाविद्यालयात तुम्हाला प्रवेशित केलं, त्या वडिलांनी त्यांचं सुद्धा ध्येय होतं, त्यांचा सुद्धा उद्देश होता. त्यांचा काय ध्येय होता, त्यांचा काय उद्देश होता, त्यांचा सुद्धा ध्येय होता, त्यांचा सुद्धा उद्देश होता की तुम्ही 3 वर्षात पूर्ण करावं, पीजी करावं आणि उत्तम व्यक्तिमत्वाचा माणूस म्हणून तुमची ओळख निर्माण व्हावी. आणि यासाठी म्हणून त्यांनी अनेक कबाड कष्ट तुमच्या डिग्रीला पूर्ण करण्यामध्ये त्यांनी केले. आम्ही ते करत असताना स्वतःला चिंता घेतला, बरेच परिश्रम त्यांनी केले आणि ते केल्यानंतर आणि म्हणून असं म्हणतात कि खुशी अपनी गवा के हंसाए हमको, खुशी अपनी गवा के जिसने हंसाया हमको, बुलाए हमको, मुक्त देना उन महानुभावों को, इतना मोठा त्याग तुम्हाला मोठा डिग्री 3 वर्षाची डिग्री 3 वर्षात पूर्ण करण्यामध्ये आणि तुम्ही उत्तम महाविद्यालयात तुम्हाला प्रवेशित करून घेतलं. या महाविद्यालयात जेव्हा तुम्हाला प्रवेशित करून घेतलं त्यांचा सुद्धा ध्येय होतं, त्यांचा सुद्धा त्यांचा काय ध्येय होता, त्यांचा काय उद्देश होता, त्यांचा ध्येय होता, त्यांचा उद्देश होता 3 वर्षाची डिग्री असेल 3 वर्षात पूर्ण झाली पाहिजे, तुम्ही विरेंद्रमध्ये आला पाहिजे. आणि या महाविद्यालयातून यांना गर्वानं सांगता आलं पाहिजे की तो कलेक्टर, तो कमिशनर, तो चांगला खेळाडू, तो तिथं चांगल्या पद्धतीने खेळतोय, ज्यांना मोठं यश संपादन केला तो माझ्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, गर्वानं सांगता यावं यासाठी म्हणून अहोरात्र प्रयत्न भांगडिया सरांच्या नेतृत्वामध्ये महाविद्यालय करा. आता तुम्ही तिघही लोक जर बघितले, तुम्ही बघितले, पालक बघितले आणि महाविद्यालय बघितले, या तीनही लोकांच्या उद्देशामध्ये एक साम्य आहे. लक्षात घ्या, साम्य एक आहे. तुम्हाला असं वाटतं की मी मोठं व्हावं, तुमच्या वडिलांना सुद्धा वाटतं की तुम्ही मोठे व्हावे आणि या महाविद्यालयाला सुद्धा वाटतं की तुम्ही मोठे व्हावे. उद्देश तिघांचा एकच आहे की तुमचं भलं व्हावं. आता भलं व्हावं यासाठी म्हणून तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचावं
यासाठी जो जो आता मार्ग आहे, या मार्गावरची खरी लढाई जी आहे हे तुमची तुम्हाला करायची. हे महाविद्यालय, हे पालक, तुमचे पालक आणि महाविद्यालय या लढाईमध्ये फक्त तुम्हाला काय मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी आता काम करणार आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे तुम्ही जे ध्येय ठेवला आहे त्या ध्येयाच्या उंचीवर जर पोहोचायचं असेल तर ही खरी लढाई, ही तुम्हाला तुमची लढाईची आहे. आता या लढाईमध्ये त्या ध्येयाच्या शिखरावर कोण पोहोचेल, या लढाईमध्ये त्या ध्येयाच्या शिखरावर कोण पोहोचेल, त्यानं ही लढाई सिरियसली आणि सिन्सिअरली लढली तो या ध्येयाच्या शिखरावर पोहोचेल. लक्षात घ्या, जो ही लढाई सिरियसली लढेल, जो ही लढाई सिन्सिअरली लढेल, तो ध्येयाच्या शिखरावर पोहोचेल. तो कलेक्टर बनेल, तो कमिशनर बनेल, तो एसपी बनेल, तो डीएसपी बनेल, तो चांगला सीए बनेल. आता लढाई सिरियसली आणि सिन्सिअरली लढणे याचा अर्थ काय, लक्षात घ्या. लढाई सिरियसली लढणे, लढाई सिन्सिअरली लढणे याचा अर्थ असा आहे की आता बीकॉम मध्ये सत्र 5 मध्ये टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट आहे, भांगडिया सरांनी शिकवला. लक्षात घ्या, सत्र 5 सब्जेक्टचं नाव टॅक्सेशन, शिकवला भांगडिया सरांनी. विद्यापीठाचा सिलेबस 1 टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट 5व्या सत्राला एक्झाम्पल देतोय मी. विद्यापीठाचा जो सिलेबस आहे तो एकच सिलेबस आहे सगळ्या 5 जिल्ह्यासाठी. आणि जो सब्जेक्ट शिकवला तो भांगडिया सरांनी शिकवला. 60 विद्यार्थ्यांना भांगडिया सरांनी 60 पिरियड घेतले. विद्यापीठानं जो प्रिस्क्राईब सिलेबस होता त्या पद्धतीनं 60 विद्यार्थ्यांना भांगडिया सरांनी शिकवलं. परीक्षा जेव्हा झाली, पेपरही विद्यापीठाने एकच काढला. 5 जिल्ह्यासाठी टॅक्सेशनसाठी सब्जेक्ट सुद्धा एकच होता, वेगळा वेगळा सब्जेक्ट नव्हता, एकच सब्जेक्ट. रिझल्ट जेव्हा लागले, लक्षात घ्या, रिझल्ट जेव्हा लागले, काही विद्यार्थी मेरिट मध्ये, काही विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये, काही विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये, काही विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये, काही विद्यार्थी थर्ड क्लास मध्ये, काही विद्यार्थी नापास सुद्धा झाले. लक्षात घ्या, सिलेबस 1, विद्यापीठाचा पेपर 1, शिकवणारा माणूसही 1, पण रिझल्ट काय वेगवेगळे आहे. ज्याचा रिझल्ट नापास लागला त्यांना काही वेगळं शिकवलं नाही, विद्यापीठानं काही वेगळा पेपर काढला नाही, कठीण पेपर काढला नाही. आणि जे विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले त्यांना भांगडिया सरांनी काही विशेष कोचिंग केलं नाही, एकच गोष्ट शिकवली. परंतु भांगडिया सरांना ज्यांनी 60 मध्ये सिरियसली घेतलं, सिन्सिअरली घेतलं, ते डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. ज्यांनी घेतलं नाही ते नापास सुद्धा झाले. याचा अर्थ असा आहे की ज्यांना सिरियसली घेतलं, जे काही आपल्याला मिळतं ते सिरियसली आणि सिन्सिअरली घेतल्याशिवाय आपण यशाच्या शिखरावर मित्र पोहोचू शकत नाही. मी एक एक्झाम्पल नेहमी देतो. आपल्याला माहिती आहे देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी, माहिती आहे देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी. नरेंद्रजी मोदी यांना 6 भावंड आहेत. त्यांचे वडील प्रल्हाद, त्यांचे वडील दामोदर मोदी, दामोदर मोदींना 6 मुलं आहेत. आता 6 मुलं आहेत आणि 6 मुलं जर बघितले तर एक देशाचे प्राईम मिनिस्टर आहे, दुसरे कंट्रोलचं दुकान चालवतात, तिसरे प्लंबिंग करतात, चौथे काहीतरी आयटी डिपार्टमेंट मध्ये छोटे क्लर्क वगैरे आहे आणि एक छोटे अधिकारी आहे. आता तुम्ही जर बघितलं की एक प्राईम मिनिस्टर, एक प्लंबिंग, एक कंट्रोल आहे ना. तर आता प्रल्हाद मोदींनी, आता दामोदर मोदी जे नरेंद्र मोदींचे वडील होते, यांनी या 6 लोकांना यशस्वी होण्यासाठी एकच मंत्र दिला, एकच संस्कार दिला. यशस्वी व्हायसाठी काय करावं लागतं हे एकच संस्कार दिला. परंतु एकाच संस्कारानं एक माणूस देशाचा प्राईम मिनिस्टर बनतो आणि एक माणूस किंवा 5 लोक हे सामान्य आयुष्य जगतात. याचं कारण काय, नरेंद्र मोदींनी वडिलांनी दिलेला संस्कार हा सिरियसली घेतला, सिन्सिअरली घेतला, अहोरात्र मेहनत केली, कष्ट केले, परिश्रम केले आणि प्रयत्नात सातत्य ठेवलं. त्यामुळे ते देशाचे प्राईम मिनिस्टर झाले आणि एक असामान्य असं आयुष्य ते आज जगत आहे. आणि बाकी लोकांच्या वाट्याला ते यश आलं नाही. का आलं नाही, दामोदर मोदींनी काही वेगळा वेगळा संस्कार दिला नाही. नरेंद्र मोदींना खूप चांगला संस्कार दिला, बाकी लोकांना वेगळा संस्कार दिला नाही. एकच संस्कार, एका संस्कारातून माणूस क्लर्क होतो, एकाच संस्कारातून माणूस प्राईम मिनिस्टर सुद्धा होतो. हे कशामुळे होतं, जे मी सांगितलं, किंवा सिरियसली आणि सिन्सिअरली जर आपण गोष्टी घेतल्या तर आपण या गोष्टी करू शकतो. म्हणून नरेंद्र मोदींनी शून्यातून विश्व निर्माण केलं. नरेंद्र मोदींचे वडील काही कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर होते का, ही संस्था चालक होते मोठे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद माणसाच्या कर्तृत्वामध्ये असते आणि विश्वाचं शून्य करण्याची ताकद सुद्धा माणसाच्याच कर्तृत्वामध्ये असते. लक्षात घ्या. पुन्हा एक एक्झाम्पल, नरेंद्र मोदींनी स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या कर्तव्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि दुसरं एक्झाम्पल देतो, प्रमोद महाजनांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे का प्रमोद महाजनांचं नाव? 90च्या दशकामध्ये जेव्हा अटल बिहारी प्राईम मिनिस्टर होते तर जवळजवळ सगळा देश प्रमोदजी महाजन चालवायचे. उत्तम असं व्यक्तिमत्व, उत्तम असं नेतृत्व गुण, उत्तम असं वक्तृत्व त्यांच्यामध्ये होतं. आणि अपघातानं ते वारले.
आणि त्यांचा मुलगा तुम्हाला माहित असेल, त्यांचे वडील काय होते? प्रमोदजी महाजनांचे वडील सुद्धा साधे शिक्षक होते. शिक्षकाचा मुलगा देशाचा आयटी मिनिस्टर होता की जो देश चालवायचा. शून्यातून विश्व निर्माण केलं. दुसरं नाव पुन्हा सांगतो, राहुलजी महाजन. माहिती आहे का राहुल महाजनचं नाव? राहुल महाजन त्यांचा मुलगा, ज्यानं विश्व त्याच्या हातात दिलं गेल्यानंतर त्यानं पुन्हा शून्य केलं. राहुल महाजन काय प्रसिद्ध आहे? बायकोला सोडणे, बायकोला मारणे, याच गोष्टी आपल्या टीव्हीवर दिसतात. म्हणजे काय झालं? स्वतःच्या कर्तृत्वानं शून्याचं विश्व आणि विश्वाचं शून्य करण्याची ताकद ही माणसामध्ये आहे. आणि या गोष्टी माणसानं विचार करायला पाहिजे. म्हणून असं म्हणतात की जिंकणे असं एक नवा डाव पाहिजे, जिंकणे असं एक नवा डाव पाहिजे. पत्थरातही फुटेल पालवी, पत्थरातही फुटेल पालवी असा प्रयत्नाचा प्रभाव पाहिजे, असा प्रयत्नाचा प्रभाव पाहिजे. नरेंद्र मोदींनी असे प्रयत्न केले, प्रभावी प्रयत्न केले, आणि म्हणून पत्थरात पालवी निर्माण झाली, पंतप्रधान झाले. आणि ते प्रयत्न जर आपण केले तर आपण सुद्धा या महाविद्यालयामधून सुद्धा नरेंद्र मोदी सारखे तर व्यक्तिमत्व हे घडू शकतं. मित्र, असं म्हणतात की बरेच लोक आपल्या परिस्थितीचा भाव करतात. लक्षात घ्या, बरेच लोक आपल्या परिस्थितीचा भाव करतात. माझी परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मला हे करता आलं नाही, माझी परिस्थिती वाईट होती म्हणून मला ते करता आलं नाही. परिस्थिती गरिबीची होती, परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे मला परीक्षेचा फॉर्म भरता आला नाही. परिस्थिती गरिबीची होती त्यामुळे मला बससाठी पैसे नव्हते, गाडी टाकायला पेट्रोलला पैसे नव्हते, आणि त्यामुळं मला डिग्री पूर्ण करता आली नाही, मी आयुष्यामध्ये काही करू शकलो नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपण या आपलं जे अपयश आहे ते झाकायसाठी आपण समाजाला सांगत असतो. मित्र, म्हणून असं म्हणतात की परिस्थिती माणसाला घडवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. सगळं काही आहे त्याला जबाबदार हा माणूसच आहे. म्हणून मी एक एक्झाम्पल पुन्हा सांगतो. तुम्हाला सुशील कुमार शिंदेचं नाव माहिती आहे? सुशील कुमार शिंदे, लक्षात घ्या, सुशील कुमार शिंदे हे या देशाचे गृहमंत्री होते. सुशील कुमार शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सुशील कुमार शिंदे हे आंध्राचे राज्यपाल होते. आता सुशील कुमार शिंदे जर बघितले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, राज्यपाल, यांचे वडील कोण होते? यांचे वडील मंत्री होते, आमदार होते, खासदार होते, कलेक्टर होते, कमिशनर होते, प्राध्यापक होते, डॉक्टर होते. सुशील कुमार शिंदे हे फार गरीब परिस्थितीतलं व्यक्तिमत्व आहे. सुशील कुमार शिंदे जेव्हा 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले. 8 वर्षाचे असताना सुशील कुमार शिंदेचे वडील वारले. आई घरकाम करायची. सुशील कुमार शिंदे हे सोलापूरच्या कोर्टामध्ये शिस्तेदार म्हणून काम करायचे. लक्षात घ्या, शिस्तेदार म्हणजे शिपाई म्हणून 10 वर्ष सुशील कुमार शिंदेनी काम केलं. नंतर त्याची बढती होऊन क्लर्क झाले, नंतर त्यांनी LLB केलं, नंतर पोलीस उपनिरीक्षक झाले. लक्षात घ्या, म्हणजे जो माणूस शिस्तेदार म्हणून काम करतोय, क्लर्क म्हणून काम करतोय, आणि करत असताना त्यांनी शिक्षण सुद्धा सुरू ठेवलं. आणि इतक्या तोलामोलाची आर्थिक परिस्थिती असताना सुशील कुमार शिंदे जर देशाचे गृहमंत्री होऊ शकतात, मुख्यमंत्री होऊ शकतात, राज्यपाल होऊ शकतात, त्यांच्या आळीनी परिस्थिती आली का नाही? त्यांनी परिस्थितीचा भाव कधी केला नाही. जे होतं त्यासोबत राहायचं आणि काय परिश्रम करता येते ते आपण मिळवायचं. तर साध्या परिस्थितीतला माणूस म्हणजे त्यांना त्यांची परिस्थिती बिघडू शकली नाही, त्यांना घडवलं परिस्थितीनं, सुशील कुमार शिंदे झाले. तुम्हाला आपल्या देशाचे राष्ट्रपती माहिती आहे, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम. अब्दुल कलामांचे वडील कोण होते? अब्दुल कलामांचे वडील सुद्धा कलेक्टर, कमिशनर वगैरे काही नव्हते. अब्दुल कलामांचे वडील जैनुद्दीन कलाम हे रामेश्वरम मध्ये नावाड्याचं काम करायचे. रामेश्वर मध्ये नावाड्याचं काम करायचे. ऐल तीरावरून पैल तीरावर प्रवासी न्याय करायचं काम करायचे. त्यात सुद्धा भागायचं नाही. तर अब्दुल कलाम हे पेपर सुद्धा वाटायचे. आणि पेपर वाटणारा नावाड्याचा मुलगा तर देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो. त्यांच्या आळवी परिस्थिती आली नाही. तर मित्र हो, तुमच्या आळवी सुद्धा परिस्थिती येणार नाही. परिस्थिती मगाही सांगितलं की परिस्थिती फक्त आपण भाऊ हा जो आहे अपयश लपवण्यासाठी करतो. त्यामुळं परिस्थिती माणसाला घडवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो. कारण कसं आहे की अब्दुल कलामांचं आपण नाव या ठिकाणी घेतलं, सुशील कुमार शिंदेचं नाव आपण घेतलं, माशेलकर सुद्धा त्याच कॅटेगरीत आहे. माशेलकर सुद्धा फार गरीब परिस्थितीतून जिल्ह्याला अगदी त्यांना यासाठी माणसाचं जीवन नाही हे त्यांना तेव्हा कळलं होतं. लक्षात घ्या, माणसाचा जीवन हे या आपला उद्धार करणं, समाजाचा उद्धार करणं, या देशाचा उद्धार करणं, यासाठी म्हणून आपला जन्म आहे हे त्यांना तेव्हा कळलं होतं. आणि म्हणून माशेलकर घडले, म्हणून अब्दुल कलाम घडले, म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडले. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा काही कलेक्टर, कमिशनर वगैरे काहीच नव्हते. एक सामान्य परिवारातले बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कायदा मंत्री झाले. देशाची मोठी घटना घडली.
तर हे कशामुळं पाचकशे MB काय महिन्यात कोणाच्या कर्मानं मीटिंग मध्ये जाईन 300 आणि हे त्यांनी कर्तृत्व केलं त्यामुळं त्यांचं आयुष्य हे घडलं मित्र. त्यामुळं अशा अशा पद्धतीच्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण सुद्धा या महाविद्यालयामधून सुद्धा बाबासाहेब घडू शकता. आणि जेव्हा आपण ध्येय ठेवतो मित्र, आपण जेव्हा ध्येय ठेवतो ध्येयावर माणसाला ठाम असायला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही ठरवलं ना मला चांगला सीए व्हायचं तर कितीही अडचणी आल्या, कुणी काही म्हटलं तरी आपण जे ध्येय ठेवलं, ते स्वप्न पाहिलं होतं की मला सीए व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला कमिशनर व्हायचं आहे, किती अडचणी आल्या तर आपण आपल्या ध्येयावर ठाम असायला पाहिजे. जो ध्येयावर ठाम असतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो, ध्येयावर ठाम राहत नाही तो ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून एक नेहमी एक्झाम्पल मी आपल्याला देत असतो की एक मॉन्टी रॉबर्ट नावाचा त्याला ध्येय ठेवलं. एक मॉन्टी रॉबर्ट नावाचा घोड्याच्या तबेल्यामध्ये रेसकोर्सवर काम करणारा मधुराचा मुलगा मॉन्टी रॉबर्ट होतो. लक्षात घेतला ध्येयावर ठाम असलं काय होऊ शकतं. मॉन्टी रॉबर्ट नावाचा मुलगा त्याच्या वडील घोड्याच्या तबेल्यामध्ये रेसकोर्सवर काम करायचे. मॉन्टी रॉबर्ट सुद्धा त्या रेसकोर्सवर त्याच्या वडिलांसोबत काम करायला जायचे. लक्षात घ्या, किती श्रीमंती मॉन्टी रॉबर्टनं बघितली, किती प्रसिद्धी मॉन्टी रॉबर्टनं बघितली. आणि मॉन्टी रॉबर्टला सुद्धा वाटलं असाच रेसकोर्स माझ्या मालकीचा असावा, अशी 200 अडी घोडी माझ्या मालकीची असावी. या शहरातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून माझी ओळख निर्माण व्हावी असं स्वप्न मॉन्टी रॉबर्टनं तेव्हा बघितलं. आणि म्हणून असं म्हणतात की उघड्या डोळ्यानं पाहिलेलं स्वप्न हे नेहमी पूर्ण होतं आणि बंद डोळ्यानं पाहिलेलं स्वप्न कधीही पूर्ण होत नाही. मॉन्टी रॉबर्टनं स्वप्न काय पाहिलं की असाच मोठा रेसकोर्स माझा मालकीचा असावा, अशी 200 अडी घोडी माझी असावी, गाड्या असाव्या, घोड्या असावा, सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून माझी ओळख ही या शहरामध्ये निर्माण होतं. मॉन्टी रॉबर्ट कामाला जायचा. 6व्या वर्गात असताना शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेच्या शेवटच्या दिवशी त्या शिक्षकाने एक निबंध दिला. सगळ्या 60 विद्यार्थी त्या शाळेत होते. 60 विद्यार्थी शाळेत होते आणि शिक्षिकेने एक निबंध दिला. निबंधाचा विषय होता माझं स्वप्न. काय होता निबंधाचा विषय? निबंधाचा विषय होता माझं स्वप्न. 60 विद्यार्थ्यांनी आम्हाला स्वप्न लिहिलं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं. मॉन्टीनं सुद्धा आपलं स्वप्न लिहिलं. मॉन्टीनं स्वप्न लिहिलं की मोठा रेसकोर्स माझ्या मालकीचा असेल, 200 अडी घोडी माझ्या मालकीच्या असेल, चांगल्या गाड्या असेल, घोड्या असेल, शहरातला श्रीमंत माणूस म्हणून माझी ओळख होईल, म्हणून माझी ओळख निर्माण करेल असं स्वप्न मॉन्टी रॉबर्टनं बघितलं आणि लिहिलं त्या निबंधामध्ये. मॅडमने 60 विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले. 60 विद्यार्थ्यांचे पेपर चेक केले. 60 पैकी 59 पास झाले. एक मुलगा नापास झाला, त्याचं नाव होतं मॉन्टी रॉबर्ट. प्रत्येकानं 60 विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न लिहिलं. त्यातले 60 विद्यार्थ्यांपैकी 59 पास, मॉन्टी नापास. मॉन्टी पुन्हा मॅडमकडे गेला. जर तुम्ही जर चांगला फेल झाले की मॉन्टी सुद्धा मॅडमकडे गेला. मॅडम मी कसा काय नापास? मॅडमने पेपर बघितला. मॅडमने पेपर बघितला आणि बघितलं. मॅडमने विचारलं, अरे मॉन्टी तू स्वप्न काय लिहिलं? तू स्वप्न लिहिलं. आणि मॅडमला मॉन्टीचं बॅकग्राऊंड माहिती होतं की मॉन्टी हा एकदम गरीब परिस्थितीचा आहे. याचे वडील हे रेसकोर्सवर कामाला जातात आणि कामावर जाऊन याचा उदरनिर्वाह होतो असा मॉन्टी आहे. त्यानं स्वप्न काय लिहिलं की मी या शहरातला प्रसिद्ध व्यक्ती म्हणून होईल. स्वप्न लिहिलं. मॅडमला सांगितलं, मॉन्टी तू लिहिलेलं स्वप्न जे आहे ते चुकीचं आहे. कारण तू लिहिलेलं स्वप्न खोटं आहे, चुकीचं आहे. हे स्वप्न कधी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मी तुला नापास केलं. कारण लिहिलेलं स्वप्न चुकीचं आहे म्हणून चुकीसाठी 0 मार्क तुला दिले, तुला नापास केलं असं मॉन्टीला मॅडमनं सांगितलं. मॅडमनं पुन्हा सांगितलं तू तुझा विषय, तू तुझा स्वप्न बदल, मी तुला पास करतो. मॅडमनं काय सांगितलं, तुला जर पास व्हायचं असेल तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॉन्टीनं सांगितलं मी स्वप्न बदलणार नाही. मॅडमनं सांगितलं तुला पास करणार नाही. असं चाललं 5-10 मिनिट आणि शेवटी दोघांमध्ये जरा वाद झाला. वाद झाल्यानंतर मॉन्टीनं रागारागानं सांगितलं की मॅडम तुम्ही मला माझी टीसी वापस दे, मला आता शिकायचं नाही. मॅडमनं सुद्धा रागारागानं नापासची टीसी मॉन्टीच्या हातात दिली. 20-25 वर्षाचा कालावधी लुटून गेल्यानंतर मॅडमनं पुन्हा ठरवलं की एका चांगल्या रेसकोर्सला आपल्या शाळेची सहल द्यायची. सहल दिल्यानंतर त्या चांगल्या रेसकोर्सला भेट द्यायची. पत्र लिहिल्या गेलं रेसकोर्सला. पत्र लिहिल्यानंतर तिथून उत्तर आलं, हा ही तारीख, ही वेळ, या तारखेला या वेळेला 100 विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रवेश देतो आहे रेसकोर्स बघायसाठी. शाळेची ट्रिप सुरू झाली. 9 वाजता ट्रिप निघाली. 11 वाजता रेसकोर्सला पोहोचली. सगळा रेसकोर्स बघितला. मॅडम आणि त्या 60 विद्यार्थ्यांना सगळा रेसकोर्स बघितला. 25 वर्षाच्या नंतरची गोष्ट आहे. रेसकोर्स बघितल्यानंतर त्या रेसकोर्सचा एक नियम होता की जो कोणी येईल त्याला आपण जेवल्याशिवाय वापस पाठवायचं नाही. जेवणासाठी वापस जेवण सुद्धा झालं. त्यानंतर एक गोष्ट मॅडम त्यांनी मुलांची बघायची राहून गेली होती.
तो रेस्टॉरंट या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता की त्या मालकाचं जे चेंबर होतं ते खूप सुंदर असं चेंबर आहे, भव्य चेंबर आहे, दिव्य असं चेंबर आहे आणि ते आपण बघितलं पाहिजे. यासाठी म्हणून ते सगळ्या शहरामध्ये चेंबरची ओळख होती. पुन्हा मॅडमनं रिक्वेस्ट केली त्या कर्मचाऱ्याला, तो आपलं मालकाचं चेंबर आम्हाला बघायचं आहे. तर चेंबर बघायला सुद्धा त्यांना अलाउ केलं. जेवण झाल्यानंतर पुन्हा चेंबरमध्ये 60 विद्यार्थ्यांनी मॅडम गेल्या, तुम्ही चेंबर बघितल्यानंतर एका सर्टिफिकेट फ्रेम करून एका भिंतीवर टांगलेलं होतं. जेव्हा बघितलं तेव्हा मॅडमचं लक्ष त्या सर्टिफिकेटवर गेलं. सर्टिफिकेटवर गेल्याबरोबर मॅडमला साईन ही ओळखीची वाटली, माझी साईन दिसते. पुन्हा जवळ गेल्यानंतर नाव मॉन्टीचं दिसलं. त्यानंतर मालकाकडे गेल्या आणि मालकाला विचारलं, ओके आता मॉन्टी रॉबर्ट माझ्या साईडचा दिसतो, त्याच्याबरोबर मी त्याला नापाची टीसी दिली, तो नापास झाला, तर तुमच्याकडे मॉन्टी रॉबर्ट कामाला आहे का? हा प्रश्न मॅडमनं त्या मालकाला केला. तुमच्याकडे मॉन्टी रॉबर्ट कामाला आहे का? कामाला आहे तर मग सर्टिफिकेट कशाला लावलं? हा प्रश्न केला. तेव्हा नम्रपणे मालकाला उत्तर दिलं, मॅडम माझ्याकडे मॉन्टी रॉबर्ट कामाला आहे, तो माझ्याकडे कामही करत नाही, तुमच्यासोबत समोर जो उभा आहे तो मी मॉन्टी रॉबर्ट या रेसकोर्सचा मालक म्हणून उभा आहे. लक्षात घ्या. मॅडमच्या वेळामध्ये घडगड असू आले आणि मॅडमला वाटलं तर 20 वर्ष 25 वर्ष झालं मी काय करू बसली. मॅडम मॉन्टी रॉबर्टने सांगितलं, मॅडम रडू नका, तुम्ही जेव्हा केलं ते तुम्ही बरोबर केलं, मी जेव्हा केलं तेव्हा ते मी बरोबर केलं. आणि मॉन्टीने सांगितलं की मॅडम तेव्हा जर स्वप्न बदललं असतं, मी पास होण्यासाठी जर तेव्हा स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो, जीवनाच्या परीक्षेत पास होऊ शकलो नसतो. आणि म्हणून मॅडम मी त्यावेळेस स्वप्न बदललं नाही, मी माझ्या स्वप्नावर ठाम राहिलो आणि म्हणून इतकं मोठं विश्व मी हे निर्माण करू शकतो. आणि म्हणून म्हणतात की तुमच्या जो ध्येयातला ठामपणा, लक्षात घ्या, तुमच्या ध्येयातला ठामपणा हा विचाराच्याच प्रश्नातून येतो. ध्येयातली ठामपणा हा विचाराच्या प्रश्नातून येतो. विचाराची स्पष्टता ही अभ्यासातून येते. अभ्यासापर्यंत व्यासंग पोहोचतो आणि व्यासंगापर्यंत प्रयत्न, मेहनत, कष्ट, समर्पण त्या गोष्टी पोहोचतात. आणि त्या जर आपल्यामध्ये असतात, तुमच्यामध्ये असतात, तुमचा सुद्धा मॉन्टी रॉबर्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असं म्हणतात कि मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आणि घुसलेच आपले बुलंद असते तर निश्चितपणानं आपण सुद्धा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याशिवाय राहणार नाही. आणि मगाशी मी सांगितलं की मोठं व्हायचं असेल, आज जर तुम्ही 4, 5, 7, 8 वर्ष तर मेहनत घेतली, कष्ट घेतले, परिश्रम घेतले, तर पुढचं 50-60 वर्षाचं आयुष्य हे सुद्धा समाजाला चैनीत केल्याशिवाय राहणार नाही. आज जर आपण ते केलं नाही, लक्षात घ्या, आज जर आपण ते केलं नाही तर ते तसं जाणार नाही. पैसा येईल, मुंबई सगळं घर होईल, गाडी होईल, सगळं भलं होईल. 2-4 ट्रिप वर्षाच्या तुम्ही परदेशात काळात येण्यासाठी सगळं काही करता येईल. परंतु ते जर आपण आज केलं नाही, इथं जर तुम्ही थांबले, पुन्हा 5-6 वर्ष जर तुम्ही प्रयत्न केले नाही, दुसरी तिसरी चौथी डिग्री जर तुम्हाला मिळाली नाही, तर एक बहिणाबाई चौधरीची मला कविता आवडते, त्यांनी गरिबी सांगितली. म्हणजे आपल्याला मोठं होऊन परदेश वाण्या करायच्या, त्याला आयुष्य काढायचं, गरिबी जी बहिणाबाईंनी सांगितली ती उपभोगायची. कविता अशी आहे ती अंधाराल्या रात्री, या अंधाराल्या रात्री नाही दिव्यामध्ये, रात्र अंधारच्या गरिबी सांगून काय बहिणाबाई चौधरी, या अंधाराल्या रात्री नाही दिव्यामध्ये त्याला आनंद होतो. आपल्याकडे एक संस्कृती, आपल्याकडे बाजूच्या कृष्ण आणतो, या अंधाराल्या रात्री नाही दिव्यामध्ये त्याला आनंद होतो. उष्णतेला आणलं, ही जेव्हा उष्णतेला आणायला गेली त्याला आनंद होतो. ही जेव्हा ते उष्ण आणायला गेली त्याला आनंद होतो. नेहमी गुंडण आणलं, अरे गडबी सांगून आला, गुंडाणं वाचली, वाचही नाही, ते उष्ण आणलं, वाच गुंडाळा, नेहमी गुंडण आणलं. पुन्हा तिला वाटलं किती 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 पुन्हा मागायचं. मग काय केलं, केली चिंधू काठी वाच, चिंधू पाहिजे ग्रामीण भागाच्या चिंधीची वाच केली. अशा आनंदाला रात्री नाही दिव्यामध्ये केलं, त्याला आनंद उसळला. केली चिंधू काठी वाच, चिंधीची वाच केली, चिंधू काठी साप आता चिंधुकाची वाच केली, भेटवा लागला दिवा, केली चिंधुकाची वाच, केली चिंधुकाची वाच. सापडे ना आग पेटी, घोडं तिथं वाढलं. आखरी सांगून दिला, गरीबी सांगून राहिल्या, सापडे ना आग पेटी, घोडं तिथं वाढलं. नंतर आखरी सापडली, सापडली आग पेटी, त्यातून नाड्या नवसाची एका काढली, एकच काढली. गरीबी सांगून राहिल्या, त्यातून नाड्या नवसाची एका काढली. शिला गरी आग पेटी, शिला गरी आग पेटी, ज्योत दिव्याची पेटल, ज्योत दिव्याची पेटल, अंधाराला घापून ती विझली, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंधारच अंधार हे सांगितली गरिबी. अशा गरिबी जगायचं की अगोदर मी सांगितलं त्या पद्धतीने जगायचं हे मित्र तुम्हाला ठरवायचं आहे. आणि ते जर तुम्ही ठरवलं तर निश्चितपणाने एखादं शिखर तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सांगतोय की
जेव्हा आपण तुम्ही ठरवलं का सीए व्हायचं आहे, तुम्ही ठरवलं सीए व्हायचं की तसेच व्हायचं, अनेक अडचणी, अनेक समस्या, मोठ्या मोठ्या अडचणी, मोठ्या मोठ्या समस्या त्या वाटेवर पोहोचेपर्यंत राहणार नाही. त्यामुळे कुठल्याही अडचणीला न घाबरून जाता आलेली अडचण त्याच्यावर योग्य विचार करा, चांगलं नियोजन करा, नियोजनातून मार्ग काढा, पुन्हा त्या वाटेवर तुमची वाटचाल करा. निश्चितपणे तुम्ही त्या वाटेवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आता माणसालाच काय अडचण, तुम्हाला प्रभू रामचंद्र सुद्धा माहिती आहे, प्रभू रामचंद्राला किती अडचणी, किती समस्या या त्या ठिकाणी आल्या. सीतेचं जेव्हा हरण रावणानं केलं, तुम्हाला पूर्ण स्टोरी माहिती आहे, किती अडचणी आल्या, किती समस्या आल्या, पण ते घाबरले का, ते थांबले का, ते सतत चालत राहिले. आणि एक शेवटची अडचण सुद्धा तुम्हाला माहिती आहे, रामाला माहित झालं की सीता कुठं कुठं आहे, तिथपर्यंत पोहोचले, पुन्हा ओढा समुद्र होता, पोहोचू शकत नव्हते, घाबरले का नाही. राम सेतू बांधला 48 किलोमीटरचा राम सेतू रामेश्वरम टू मन्नारपर्यंत बांधला, 5 दिवसात सेतू बांधला आणि तिथं पोहोचले. हे जर त्यांनी केलं ना, आराम पोहोचू शकत नाही. थांबले जर असते, हे जर केलं नसतं तर कुठेही रामाचं नाव घेतलं घ्या. म्हणजे यशाच्या उंचीवर जर पोहोचायचं असेल तर फार मोठा संघर्ष मित्रो आपल्याला करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा संघर्ष इतका मोठा होता की 350 वर्ष झाले तरी आपण शिवाजी महाराजांना भेटू शकत मध्ये लोक म्हणतात ज्याचा संघर्ष जितका जास्त मोठा त्याची उंची इतकी जास्त मोठी असते, त्याचा संघर्ष जितका जास्त मोठा असतो त्याचं नाव तितकं मोठं असते, त्याचं कर्तृत्व इतकं मोठं असते. बाबासाहेबांनी केला संघर्ष तुम्हाला माहिती आहे, इतकं मोठं झालं बाबासाहेबांना सुद्धा आपण विसरू शकत नाही. आणि म्हणून असं म्हणतात की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जे उत्तमतेचं प्रमाण असते, म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे त्याचं जे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे, बुद्धिमत्तेचं सर्वोच्चपणाचं जे प्रमाण आहे ते आपण बाबासाहेबांना म्हणतो आहे ना. पराक्रमाचं जे सर्वोच्च प्रमाण आहे ते आपण शिवाजी महाराजांना आपण मानतो. त्यामुळे ही सर्वोच्च प्रमाण आपण सुद्धा त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण जे करू ते सर्वोच्च करू. म्हणजे असं म्हणतात की असे प्रयत्न करा की जे कोणीही केले नाही असं काही मिळेल ते कोणालाही मिळणार नाही. इतके प्रयत्न करायला पाहिजे की इतके प्रयत्न ते जरूरच केले. त्यामुळं ही गोष्ट मिळणार आहे ती कोणाला मिळाली ती तुम्हाला मिळेल अशा पद्धतीचे प्रयत्न केले तर आपण निश्चितपणे जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं आता सांगितलं मी किंवा जीवनात संघर्षाशिवाय काही नाही, संघर्ष केल्याशिवाय आपण होत नाही. म्हणून असं म्हणतात की जीवन दिना आसान नाही होता, संघर्ष केल्याशिवाय महान नाही होता. जब तक न पड़े चोट हथौड़े की पत्थर पे पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता. का शिलेमधून जर श्रीनाथ कदराची चांगली मूर्ती तयार करायची असेल तर अनेक वार हातोड्याचे त्या शिलेवर पडतात, त्यातून सुंदर अशी मूर्ती प्रभू रामचंद्राची बनते. त्यामुळं तिथं सुद्धा संघर्ष आहे. म्हणजे देवाला सुद्धा देवपण आणण्यासाठी त्याला सुद्धा वाद घ्यावे लागतात. माणूस आहे माणसाला सुद्धा या पद्धतीचे संघर्ष करावा लागतो. आणि मग एक शेवटची झोडाची कविता सांगतो. अनेक लोकांना जीवनाबद्दल अनेक प्रॉब्लेम असं झालं तसं झालं वगैरे म्हणतात जीवन छान आहे थोडं लहान आहे, जीवन छान आहे थोडं लहान आहे. अरे रडतोच का वेळा लढण्यास छान आहे, अरे रडतोच का वेळा लढण्यास छान आहे. जीवन काट्यावरती फुलांची धुलती कमान, जीवन काट्यावरती फुलांची धुलती कमान आहे. पुसून घे तिला अंगत खांद्यावर, कारण जीवन हे उघडं दुकान आहे. जीवन छान आहे थोडं लहान आहे, रडतोच का वेळा लढण्यात छान आहे. स्वप्न पूर्ण झाली म्हणून रडायचं नसतं. काय म्हणतात स्वप्न पूर्ण झाली म्हणून रडायचं नसतं, चित्रावर रंग उडाले म्हणून ते फाळायचं नसतं. आणि दुसऱ्याच्या आपल्या दुःखामध्ये कुणाला तरी सुख लपलेलं आहे हे कधी विसरायचं नसतं. कारण जीवन छान आहे थोडं लहान आहे, रडतोच का वेळा लढण्यात छान आहे. दुःखामध्ये हसायचं नसतं, लक्षात घ्या. दुःखामध्ये रडायचं नसतं, सुखामध्ये हसायचं नसतं. पाण्याला सुद्धा सुंदर धबधबा बनण्यासाठी गुंतावरून खाली पडायचं असतं, गुंतावरून खाली पडायचं असतं हे कधी विसरायचं नसतं. कारण जीवन छान आहे थोडं लहान आहे आणि रडतोच का वेळा लढण्यात छान आहे. अशा पद्धतीने जर आपण जीवन घेत नसतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा भांगड्या सरांनी सांगितलं की या महाविद्यालयाला कुठल्या उंची गाठण्या, यामुळे या महाविद्यालयाचं तुमचं चांगलं योगदान आहे. आणि हे 62 मला सरांनी सांगितलं की गणितासाठी छात्रालय ते 62 आहे. चांगले विद्यार्थी, चांगले नागरिक, चांगले तरुण या महाविद्यालयातून घडले आणि नव राष्ट्र निर्मितीसाठी मोठं योगदान
या महाविद्यालयातून सुद्धा या संस्थेतून सुद्धा आहे. आणि मला सांगायला गर्व होतो की या साठी छात्रालयात 83 पासून 90 पर्यंतचा विद्यार्थी दिसून आला. 83 पासून 90 पर्यंत म्हणजे 5व्या वर्गापासून 12वी पर्यंत शिक्षण माझं तुमच्यामुळे जेवढा हायस्कूल या संस्थेत आहे त्यामुळे मी शिकलो. आणि या गर्वानं सांगायचं वाटतं की तुमच्या समोर या संस्थेतून मी शिकलो. त्या संस्थेमध्ये मला आज यांनी बोलावलं यासाठी मी बरोबर या संस्थेचा या महाविद्यालयाचा प्राचार्यांचा या ठिकाणी ऋणी आहे. आणि शेवटी जातो सांगतो असं म्हणतात पक्षी आकाशात उडतात कारण त्यांच्या पंखावर विश्वास असतो. पक्षी आकाशात उडतात कारण त्यांच्या पंखावर विश्वास असतो. बीज कळावी मातीच्या वर येतं कारण बीजाच्या मातीवर विश्वास असतो. तो विश्वास त्या संस्थेने माझ्यावर दाखवला. मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. या महाविद्यालयाला सुद्धा चांगल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद. बहुत ही सुंदर मार्गदर्शन सर ने हम सभी का नाम किया है. अलग अलग लोगों के उदाहरण हमारे समक्ष किए हैं. और सर निश्चित ही सफलता ये जो है ये निरंतर प्रयास का ही परिणाम होता है. और इस संदर्भ में सर ने बहुत सारे उदाहरण हम लोगों को दिए हैं जिस पर आप लोगों को अमल करना है ताकि आप भी उस मुकाम पर पहुंच सके. इसके बाद मैं आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्री गणेश दास राठी छात्रालय समिति के अध्यक्ष हम सभी के मार्गदर्शक माननीय श्री वसंत कुमार जी मालपाणी जी का अनुरोध करूंगा कि वे अपना अध्यक्षीय भाषण हमारे समक्ष प्रस्तुत करें. हम सभी का मार्गदर्शन करें. हेलो. विद्याची देवी माता सरस्वती यांना प्रणाम. आदरणीय मंच आणि या सभागृहात उपस्थित असलेले सर्वांना माझे सादर जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आज पदवीग्रहण समारंभ हा पदवीग्रहण समारंभ आणि त्याच्यात जर मुलांनी आमच्या कॉलेजच्या मुलांनी खूप सुंदर तर एक हर्ष होतो, आनंद होतो आणि मला स्वतःला एक खूप गौरवान्वित महसूस होतो की माझ्या कॉलेजच्या मुलांनी एवढं जबरदस्त अचीव केलेलं आहे. त्यांचं अचीवमेंट जसं आई वडिलांना आपल्या मुलाची प्रगती पाहून तो पहिल्या नंबरनी पास झाला, दुसऱ्या नंबरनी पास झाला तर त्याला कसा गर्व होतो तसा मला माझ्या कॉलेजमधल्या मुलांना जेव्हा असे उत्तीर्ण होतात आणि चांगल्या मार्काने मेरिटमध्ये एवढे 70 मुलं मेरिटमध्ये येणं हे काही लहानशी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. आणि किती मुलं याच्यात डिस्टिंक्शन मध्ये आले असतील. आणि सर मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 4 ते 5 वर्षापासून आमच्या कॉलेजमधील मुलं महाराष्ट्र टॉपर्स आहेत. महाराष्ट्र टॉपर्स लगत 4 ते 5 वर्षात ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठं अचीवमेंट आहे. माझ्या मते एवढं चांगलं अचीवमेंट कोणत्याच दुसऱ्या कॉलेजचं नाहीये. जे मुलांनी एवढं म्हणजे कॉलेजचं नाव उंचावर नेलं त्यांच्यासाठी टाळ्या निश्चित वाजल्या पाहिजेत. त्यांचं अभिनंदन आम्ही टाळ्या वाजून केलं पाहिजे. तर असं कॉलेज आहे सर आमचं. आज या पदवीदान समारंभात ज्या मुलांनी जे मुलं उत्तीर्ण झाले, जे मेरिट मध्ये आले त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
त्यांना सुयश चिंतितो. त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल राहो. ते खूप वरती प्रगती करावी, त्यांनी खूप वरती म्हणजे अचीवमेंट करावे आणि ह्या कॉलेजचं नाव अजून लौकिक करावं. जसं सरांनी म्हटलं की सर पण या संस्थेचे विद्यार्थी होते, आज ते एवढ्या मोठ्या पदावर आहेत, तर आम्हाला गर्व होतो. तसं उद्या तुम्ही जेव्हा मोठ्या मोठ्या कंपनीत जाल, स्वतःचे बिझनेस कराल, नवीन नवीन उंची गाठाल, त्यावेळेस आम्हाला जो आनंद होईल, तो हर्ष होईल, तो शब्दात मी वर्णन करू शकत नाही. सर, आमच्या कॉलेज बद्दल जवळपास पूर्ण माहिती सरांनी, प्रिन्सिपल सरांनी आपल्याला दिली आहे. आमचं कॉलेज फक्त वाणिज्यमध्येच पुढे नाही, तर आमचं स्पोर्ट्स मध्ये सुद्धा पुढे आहे, कलामध्ये सुद्धा पुढे आहे. आणि सर, मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे कोविडचं मागचं 1.5 वर्ष गेलं आहे, कोविड मध्ये जनरली मी पाहिलं आहे की लोकांनी काय केलं, एक झूम मीटिंग घ्यायच्या, झूम मीटिंगवर मुलांना किंवा गुगल मीटिंगवर टीचिंग करायचं आणि ते टीचिंग केल्यानंतर त्यांची परीक्षा घ्यायची नाही घ्यायची, असं एक इन जनरल म्हणजे एक सिस्टम चालू होती. पण मी जे पाहिलं, एक तर जे लहान मुलं असतात, ज्यांच्या आई त्यांना घेऊन बसतात, ते मुलं झूम मीटिंगवर सिरियसली शिकतात किंवा एकदम हायर एज्युकेशन जे घेतात, ज्यांना स्वतःच्या करिअर बद्दल खूप म्हणजे इंटरेस्ट असतो, मेडिकलचे म्हणा, इंजिनिअरिंगचे म्हणा, रिसर्चचे म्हणा, ते मुलं स्वतःहून त्या अशा कोर्सेस मध्ये ते इंटरेस्ट घेतात आणि शिकतात. पण इन जनरल जे मुलं असतात ते एवढे काही सिरियस नसतात. यासाठी आमच्या कॉलेजने स्पेशली या कोविडच्या काळात 3,000च्या वर व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओ म्हणजे असे पॉवर पॉइंट वर म्हणजे बनवले आहे. जर आपल्याला एखादा व्हिडिओचं जर आम्ही दाखवू शकलो 1-2 मिनिटासाठी आपल्या कार्यक्रमानंतर, तर तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल की एवढे सुंदर त्यांनी व्हिडिओ बनवले. या सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझा जो स्टाफ आहे त्यांचा मी खूप हार्दिक अभिनंदन करतो. आज हे सर व्हिडिओ जे आहेत हे आमच्या कॉलेजच्या मुलांना देतात आणि ते आमचे कॉलेजचे मुलं केव्हाही त्याला ऍक्सेस करू शकतात. आणि झूम मीटिंग मध्ये तर ती मीटिंग गेली, झालं, तो पिरियड निघून गेला, त्याचा तो म्हणजे सब्जेक्टचा तो तेवढा पोर्शन निघून गेला. पण व्हिडिओ असल्यानंतर तो एकदा, दोनदा, तीनदा पाहू शकतो आणि आपली तयारी करू शकतो. तर हे आमचे एक स्पेशल म्हणजे आमची एक अचीवमेंट आहे. आपल्याला सर जसं माहीतच आहे की केशरबाई लाहोटी महाविद्यालय हे अमरावतीत नव्हे पूर्ण विदर्भात आपल्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हे कोणी केलं? मी बिलकुल नाही. मग हे कोणी केलं? मला वाटतं त्याला या उंचीवर न्यायला, विदर्भात 1 नंबरवर न्यायला, अमरावतीत 1 नंबरवर न्यायला, याच्या सर्वात मोठा भाग जो आहे तो आमच्या टीचर्सचा आहे. आमचे टीचर्स हे एवढे सिन्सिअर आहेत आणि एवढे डेडिकेटेड आहेत आणि एवढं चांगलं मुलांना शिकवतात की मुलं पुढे 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 जातात आणि मुलं पुढे गेले तर साहजिकच कॉलेजचं नाव पुढे जातं. आणि दुसऱ्या नंबरवर कोण आहे? आमची मुलं. जे मुलं आनंदाने इंटरेस्ट घेऊन खूप चांगलं शिकतात, खूप चांगलं अचीव करतात आणि अचीव करून त्याला रिझल्ट देतात, महाराष्ट्रमध्ये टॉपवर येतात, विद्यापीठात टॉपमध्ये येतात, खेळात टॉपमध्ये येतात, इंटरनॅशनल लेवलला टॉपमध्ये येतात. तर हे जी अचीवमेंट आहे कॉलेजला 1 नंबरवर आणण्याचं, याचा सर्वात मोठा वाटा आहे आमच्या शिक्षकांचा, आमच्या प्रिन्सिपलचा, आमच्या मुलांचा. आज गुरुपौर्णिमा आहे, तर आमच्या इथे 3 वेगळ्या याचे 3 लोक आहेत. तर या मौक्यावर मी टोकन म्हणून पूर्ण डिपार्टमेंट करून एक कला, एक वाणिज्य आणि एक स्पोर्ट्स वाल्यांचा ऑनर करू इच्छितो. सर्वात पहिले छानानीजी.
आप सबका भी हार्दिक अभिनंदन। अंदर आते तो अच्छा लगता। ठीक आहे. तर आज या कॉलेजला एक नंबरवर न्यायचा सर्वात मोठा वाटा आहे गुरु लोकांचा, गुरुजनांचा. तर यांना सर्वांचे अभिनंदन. आणि दुसरा वाटा आहे तुमचा, तुमचे पण हार्दिक अभिनंदन. आता मुलांनो, आपल्या समोर सरांनी आपल्याला भरपूर एक्झाम्पल दिले, भरपूर लोकांचे आपल्या समोर उदाहरण दिले, तर मी त्याला रिपीट करत नाही. इन शॉर्ट त्यांचं म्हणणं हे आहे की स्काय इज द लिमिट. तुम्ही काही अचीव करू शकता, फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं. मग काय करायचं हे ध्येय तुम्ही जर ठेवलं तुमच्या समोर, मग ते कसं अचीव करायचं. यू हॅव टू मेक प्लॅनिंग अँड देन हार्ड वर्क. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह फॉर हार्ड वर्क. तुम्ही हार्ड वर्क केलं, सक्सेस डेफिनेटली तुम्हाला मिळेल. तर सरांचं जे म्हणणं आहे बिलकुल म्हणजे मी त्याला मान्य करतो. तुम्ही काही अचीव करू शकता, तुम्ही कोणत्याही उंचीवर जाऊ शकता. तुम्ही तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट. बस ठरवा, जिद्द ठेवा, मेहनत करा आणि तुम्ही उंची गाठा. आमचे सर्वात मोठं उदाहरण आमचे पंतप्रधान. एक चहावाल्यापासून पंतप्रधान झाले. किती तास झोपतो तो माणूस? 4 तास. किती तास काम करतो? 20 तास. वय काय? आय थिंक ही मस्ट हॅव क्रॉस 70. He must have crossed 70. At the age of 70, he is sleeping only for 4 hours. He is doing yoga, he is doing exercise, he is doing meetings. म्हणजे किती करतो, त्याच्यासाठी जिद्द पाहिजे. तर बाकी सरांनी सर्व डिटेल मध्ये सांगितलं. आय डोंट वॉन्ट टू रिपीट दॅट. इन द एंड मी तुम्हाला खूप सुयश चिंतितो. तुमचं भविष्य खूप उज्ज्वल व्हावं, तुम्ही तुमचं नाव रोशन करावं, तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करावं, आपल्या गुरुजनांचं नाव रोशन करावं आणि या संस्थेचं नाव रोशन करावं, हीच माझी इच्छा आहे. आणि मी आजच्या दिवशी आपले जे अचीवमेंट्स आहेत आणि माझे जे गुरुजन आहेत आणि आपण आहेत, त्याच्यामुळे मला खूप गौरवान्वित महसूस होऊन राहिला आहे. आज या इन्स्टिट्यूशनचा ऍज अ प्रेसिडेंट तुम्ही मला हे सर्व अचीवमेंट दिले. जसं तुमचे आई वडील गौरवान्वित महसूस करतात तसं मी आज करत आहे. तर सर्वांना भावी जीवनाच्या शुभेच्छा. हॅपी गुरु पौर्णिमा. आज मी फक्त टोकन 3 लोकांचा इथे सत्कार केला. कोविड नसता तर दरवर्षी आमची प्रथा आहे, आम्ही प्रत्येक गुरुजनाचा सत्कार करत असतो. तर मी माझ्या शब्द सुमनाने प्रत्येक गुरुजनाचा सत्कार करतो. धन्यवाद. जय श्री कृष्ण. धन्यवाद सर जी. इसके बाद में हम लोग पदवी दान का कार्यक्रम यहाँ पे शुरू करना चाहेंगे, जिसके लिए हम माननीय अध्यक्ष महोदय से ये आज्ञा चाहेंगे कि वो हमें आज्ञा प्रदान करें कि हम ये पदवी दान कार्यक्रम शुरू करें. धन्यवाद सर. तो हमारे महाविद्यालय में एक जो प्रमुख विभाग है, जो कि इस पूरे विश्वविद्यालय में अकेला विभाग है, वो है हिंदी विभाग. इस पूरे विश्वविद्यालय में, इस पूरे यूनिवर्सिटी में केवल हमारा ही महाविद्यालय ऐसा है जहां पर हिंदी ये ग्रांटेड सेक्शन है. और हिंदी एमए जो हमारे यहाँ चलता है, उसकी गरिमा कुछ ऐसी है कि हर साल जो सारे मेरिट हैं, बहुत अन्य महाविद्यालयों में नॉन ग्रांट बेसिस पर चलता है, लेकिन जो सारे मेरिट हैं वो हमारे ही महाविद्यालय से आते हैं. और इस साल तो कुछ ऐसा ही है कि जो टॉप 3 हैं, प्रथम 3 हैं, वो हमारे ही महाविद्यालय से हैं. उन्हें मैं यहाँ बुलाना चाहूंगा और मन से निवेदन करूंगा कि वे उन्हें डिग्री प्रदान करें. इसमें पहला नाम है कुमारी नैना साहू. वे मंच पर आए. नैना साहू. दिव्या साहू, कुमारी दिव्या साहू. ये यूनिवर्सिटी फर्स्ट मेरिट है हिंदी विभाग में. इसके बाद में अगला नाम है कुमारी प्रीति डवरे.
ये भी अमरावती यूनिवर्सिटी की फर्स्ट मेरिट है हिंदी विषय में। एमए हिंदी से ही अगली विद्यार्थिनी है कुमारी पल्लवी साहू। ये अमरावती विश्वविद्यालय के तीसरे क्रमांक की मेरिट है। इसके बाद डीटेक्स डिपार्टमेंट से ऐश्वर्या कंटाले, कुमारी ऐश्वर्या कंटाले, ये डीटेक्स डिपार्टमेंट से यूनिवर्सिटी फर्स्ट मेरिट है। उसके बाद डीटेक्स डिपार्टमेंट से ही पूजा कुलकर्णी, फिर से एक बार डीटेक्स डिपार्टमेंट से सोनल बोराडे, कुमारी सोनल बोराडे। एमए हिंदी से ही जो सेकंड मेरिट है, जिनका नाम मैंने पुकारा था इसके पहले, कुमारी नैना साहू, ये एमए हिंदी में यूनिवर्सिटी की सेकंड मेरिट है। इसके बाद एमकॉम से रेशमा देवयानी, ये यूनिवर्सिटी सेकंड मेरिट है, कुमारी रेशमा देवयानी। एमकॉम से ही विद्यापीठ से एट्थ मेरिट है हितेश भागवत, हितेश भागवत, ये भी एमकॉम है के मेरिट है यूनिवर्सिटी के। इसके बाद डीबीएम डिपार्टमेंट से दिशा जोशी, उसके बाद कुमारी साक्षी हेमनानी, ये भी डीबीएम डिपार्टमेंट से हैं। कुमारी नंदिनी पंजवारी, डीबीएम डिपार्टमेंट। नंदिनी पंजवारी। उसके बाद कुमारी प्रांजलि भेलाव, प्रांजलि भेलाव। इसके बाद डीपीएम डिपार्टमेंट से ही नेत्रा कोल्डे, नेत्रा कोल्डे। धन्यवाद सर। इसके बाद में एक डिग्री और दी जानी है, लेकिन ये नाम लेने के लिए मैं
आज के कार्यक्रम के समन्वयक राय सर से अनुरोध करूंगा कि ये नाम ये लें, क्योंकि ये कुछ विशेष है। विशेष इसलिए महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर भांगड़िया सर की लड़की जो सीए है राधिका, वो एमकॉम की विद्यार्थी थी और इस बार यूनिवर्सिटी की 5वीं मेरिट आई हुई है। मैंने भांगड़िया सर से निवेदन करता हूं कि उसकी डिग्री आप स्वयं लें। धन्यवाद सर। कोई भी कार्य आयोजना जब अपने बेहतर परिणति को प्राप्त होती है तो उस कार्य से संबंधित सभी व्यक्तियों एवं ज्ञात अज्ञात व्यक्तियों के प्रति आभार प्रकट करना हम भारतीयों की परंपरा रही है। इसीलिए इस परंपरा का निर्वहन करने के लिए मैं हिंदी विभाग के ही प्राध्यापक डॉक्टर सुनील मावस्कर को यहाँ आमंत्रित करता हूँ कि वे आए और हम यहाँ पर उपस्थित सभी व्यक्तियों का आभार व्यक्त करें। मावस्कर सर। सभी गुरुजनों का सबसे पहले मैं चरण स्पर्श नमस्कार करता हूँ और आज इस पदवी प्रमाण पत्र वितरण समारंभ में पधारे सभी अतिथियों का आभार ज्ञापित करना ये मैं अपना परम कर्तव्य समझता हूँ। सबसे पहले इस समारंभ के अध्यक्ष, हमारे संस्था के अध्यक्ष माननीय श्री वसंत कुमार जी मालपानी सर, इनका मैं तहे दिल से हार्दिक आभार ज्ञापित करता हूँ। साथ ही प्रमुख अतिथि के रूप में पधारे हमारे विश्वविद्यालय के संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडल के संचालक माननीय डॉक्टर हेमंत जी देशमुख सर, इनका भी मैं महाविद्यालय की ओर से, संस्था की ओर से और सबकी ओर से तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ कि आप इस समय यहाँ पर उपस्थित रहे। उसी के साथ साथ महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर विजय कुमार जी भांगड़िया सर, इनका भी मैं तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। साथ ही कला संकाय के प्रमुख डॉक्टर संगाली सर एवं वाणिज्य संकाय के प्रमुख डॉक्टर विजय कुमार गवई सर, इनका भी तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। यहाँ पर उपस्थित हमारे महाविद्यालय के समन्वयक, इस कार्यक्रम के समन्वयक डॉक्टर कृष्णराज राय सर, इनका भी मैं तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। साथ ही महाविद्यालय के सभी प्राध्यापकों का मैं तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। यहाँ पर उपस्थित सभी शिक्षकेतर कर्मचारी, इनका भी आभार ज्ञापित करता हूँ और आप सभी पदवी प्राप्त छात्रों का भी मैं तहे दिल से आभार ज्ञापित करता हूँ। इसी के साथ अध्यक्ष के अनुमति से यह कार्यक्रम संपन्न हुआ, इसकी घोषणा करता हूँ। तत्पश्चात कार्यक्रम के संपन्न होने से पहले यहाँ पर राष्ट्रगीत होगा और फिर कार्यक्रम संपन्न होगा। धन्यवाद। एक साथ राष्ट्रगीत के लिए सब खड़े हो जाएं। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्तर बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे